हॅलो मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे का कोणकोणते असे क्वेश्चन आहे, जे ग्रुप सी मेन्स 2025 जी झाली 12 जुलैला, त्याच्यामध्ये कोणकोणते असे क्वेश्चन आहे जे डाउटफुल आहे. बघा सोशल मीडियावर खूप सारे घुमत आहे Instagram, Facebook, YouTubeवर का बा ह्या क्वेश्चन डाउटफुल आहे, तो क्वेश्चन डाउटफुल आहे. मी म्हणतो त्याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाहीये. काही क्वेश्चन डाउटफुल असतात. पोराहिले 100 क्वेश्चन डाउटफुल वाटतात. माझ्यासोबतचे पण मित्र आहेत, त्याहिले पण वाटू राहिले, तुम्हाला पण वाटत असेल. तर तसं काही नसते. काही क्वेश्चन डाउटफुल असतात आणि मेन्समध्ये आयोग जनरली आन्सर चेंज करतो. पण सगळ्या क्वेश्चनचा नाही. ज्याच्यासाठी आपण ऑथेंटिक सोर्स दिला त्याला, त्याचे ते चेंज करतात. तुम्हाला मी ऑब्जेक्शनची एक प्रोसेस सांगतो कशी असते थोडी शॉर्टमध्ये. ते काय करतात माहिती आहे तुम्हाला? जे पण आपण ज्या क्वेश्चनवर डाउट घेतले, ते काय करतात 2 त्यांचे एक्सपर्ट असतात. म्हणजे जे चेक करणारे त्याच्याकडे पाठवतात. आणि त्या दोघांपैकी जर दोघांनाही वाटलं का ह्या क्वेश्चनचा आन्सर बदलू शकतो किंवा ह्या क्वेश्चन हॅश करू शकतो, तेव्हाच कुठे तो हॅश होतो. जर एका एक्सपर्टला वाटला का ह्या क्वेश्चनचा आन्सर चेंज करायला पाहिजे आणि दुसऱ्याला वाटला नाही करायला पाहिजे, तर कसं असते म्हणजे मग तो ॲन्सर चेंज होत नाही. समजून राहिले तुम्ही? म्हणजे दोघांचं पण हे झालं पाहिजे, ॲग्री झाले पाहिजे की हा क्वेश्चन हॅश होण्यासारखा आहे किंवा ॲन्सर चेंज होण्यासारखा आहे. आणि त्या दोघांचाही जो निर्णय असतो त्या दोघांना म्हणजे एकमेकांचा निर्णय सांगण्यात येत नाही. तो डिसिजन आयोग घेतो. फक्त त्याच्याकडे रेफरन्स पाठवले जातात आणि ते त्याचं एनालिसिस करतात आणि मग आयोगाला ॲन्सर सांगतात का बा असं-असं आम्हाला वाटते. जर दोघांचाही ॲन्सर सेम आलं, तेव्हा कुठं ते आयोग ॲन्सर चेंज करतो. नाहीतर आयोग चेंज करत नाही. म्हणजे याच्यावरून तुम्हाला समजू शकते का बा किती म्हणजे एकदम क्रिटिकल प्रोसेस आहे म्हणून. सोपी प्रोसेस नाही आहे का बा नॉर्मली क्वेशन हॅश होत नाही किंवा चेंज होत नाही. अशी प्रोसेस असते. ठीक आहे, डायरेक्टली बघूया. एक गोष्ट अजून सांगतो. आयोगाचं फायनल ॲन्सर की आल्याशिवाय आपण कोणताही निष्कर्ष काढू शकत नाही, का बा हा क्वेशन हॅश होऊ शकतो किंवा नाही होऊ शकत. आपण पहिलेच काय करतो आपल्या म्हणजे आपल्या स्वतःच्या ॲन्सर कीनुसार पकडून बसतो. माझा एक ॲन्सर अकाउंट करून ठेवतो. मी म्हणतो जे ॲन्सर कीमध्ये सध्या क्वेशन दिले त्याच्यानुसारच तुमचा स्कोर म्हणजे काउंट करा आणि म्हणजे धरून चला. जास्त काही म्हणजे इल्युजनमध्ये येऊन म्हणजे इल्युजन करून जास्त काही फायदा नाही. ठीक आहे ना? तर चला आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काय सांगेल डायरेक्ट क्वेश्चन हे काय आहे, मला त्याचा ॲन्सर काय वाटतो? तुम्हाला दुसरा वाटू शकतो, काऊन का तुमचा अभ्यास वेगळ्या प्रकारे असते, माझा अभ्यास वेगळ्या प्रकारे आहे. तर मला जे वाटते मी त्याला याच्यामध्ये सांगेल तुम्हाला आणि तुम्हाला पण याच्यामध्ये एखादा क्वेश्चन जर सुटला असेल, तर मला कमेंट करजा. त्याच्यावरही आपण डाउट घेऊ. ठीक आहे? तर बघा ह्या क्वेश्चन विचारला होता त्यानं, "व्हिच सिलेंट्रेट्स ॲनिमल इज कॉमनली नोन ॲज सी फर?" सी फर कोणत्या ॲनिमलला म्हटलं जाते? तर याचा ॲन्सर आयोगानं फायसिलिया दिलेला आहे. तर फायसिलियाचं नसणारच. मला असं वाटतं फायसिलिया नसणार आहे. याचा ॲन्सर असणार आहे ओबेलिया. ओबेलिया. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे एक ॲडिशन इथं सांगतो, जर तुम्ही समोर अजून एक्झाम देणार असाल, तर हे चारही ऑप्शन अभ्यासून घ्या. याचे दुसरे नाव काय-काय आहे म्हणून. हायड्रा, पी-वाय-क्यू एक वेळा विचारला आणि बाकी पण तुम्ही करून घ्या. तर याचा ॲन्सर आयोग काय करणार? ओबेलिया देणार आहे. पहिले काय दिलेलं आहे म्हणजे फर्स्ट ॲन्सर की ना फायसिलिया. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे, पश्चिम घाट विकास कार्यक्रम खालील प्रमुख उद्दिष्टे ठरवण्यात आली होती. तर कोणती उद्दिष्टे होती म्हणते? तर आयोगाने याचा ॲन्सर दिलाय अ, क, ड. म्हणजे त्याचा पहिला स्टेटमेंट बरोबर दिलेला आहे. 1 मिनिट. त्यानं पहिला ऑप्शन बरोबर दिलेला आहे. दुसरा पण करेक्ट दिलाय आणि सॉरी दुसऱ्याने दिलाय. तिसरा करेक्ट दिलाय आणि चौथा. दुसऱ्याला त्यानं स्किप केलाय. आणि म्हणजे मी सोर्स पाहिले त्याच्यामध्ये पण हे डायरेक्टली मेन्शन नाहीये. पण काही पोरांचं किंवा मलाही असं वाटते का हा स्टेटमेंट जनरल आहे थोडंसं. तर हा असू शकतो म्हणून याचा ॲन्सर आयोगानं 4 चेंज करू शकते. गॅरंटी नाहीये पण असू शकते 4. ठीक आहे. आणि बाकीचे हे जे 3 आहे ना, हे डायरेक्टली मेन्शन आहे. म्हणजे पहिला ऑप्शन, पहिला स्टेटमेंट, तिसरा स्टेटमेंट, चौथा स्टेटमेंट डायरेक्टली मेन्शन आहे. पण सेकंड स्टेटमेंट मेन्शन नाही आहे. पण तो जनरल स्टेटमेंट असू शकते. शक्यता आहे. ठीक आहे ना. समोर जाऊ. बघा मी याच्यामध्ये डायरेक्ट असंच सांगणार आहे का बुवा काय असू शकते. जास्त काही याच्यात काही नॉलेज देणारा व्हिडिओ नाही आहे. आणि मी पण म्हणेल तुम्हाला जास्त काही याच्यात पडू नका. फक्त एक वेळा डाउट घेऊन घ्या आणि विषय संपला. त्याच्यात जास्त गुंतून आपल्याला फायदा नाही. त्याच्यानंतर याचा ॲन्सर आयोगानं दिलेला आहे अ, क. त्यानं स्टेटमेंट 2ले रॉंग घेतलेला आहे. पण याचा ॲन्सर मला असं वाटते हे क्वेश्चन हॅश होऊ शकतो. ह्या क्वेश्चन हॅश होऊ शकतो. काऊन का याचा ॲन्सर काय असणार आहे? फक्त अ स्टेटमेंट बरोबर आहे. फक्त अ स्टेटमेंट बरोबर आहे. आणि हा जो सेकंड स्टेटमेंट आहे हा तर रॉंग असणारच आहे. कारण की इथं खूपच वर्ड यूज केलाय. खूपचमुळे कमी असू शकते, पण हे खूपचमुळे तो जास्त डाउटफुल झाला. आणि थर्ड स्टेटमेंटमध्ये पण मला डाऊट वाटतो. आता जे डाऊट वाटतो ते मी म्हणजे रेफरन्स दिलेला आहे. तुम्ही पण तुमच्या लेव्हलवर द्या. बघू हॅश होते का नाही होते तर. तर याचा ह्या क्वेश्चन काय होणार आहे? हॅश होणार आहे. ॲन्सर काय दिलं होतं आयोगानं? पहिल्या ॲन्सर की ना फर्स्ट. बघू आता होते का तर. आपलं काम आहे पाठवणं. त्याच्यानंतर
कुठं गेलं क्वेश्चन? हा, ह्या सायन्सचा क्वेश्चन. ह्या क्वेश्चनला तुम्हाला पेपरमध्ये बरेच डाऊट आला होता. ह्या क्वेश्चनवर माझ्या कमीत कमी समजून घ्या 1.5 मिनिटं गेलता. मी एवढा विचार केला होता, पण तरी पण म्हणजे माझा आन्सर चुकीचाच आला. काऊन काय आयोगानं काय आन्सर दिला यार आयोगानं? माहित नाही मला आयोगानं काय आन्सर दिलाय. काऊन का मी स्वतःच एवढं कन्फ्यूज झालो होतो या क्वेश्चनवर, काय सांगू तुम्हाला. पण याचं फक्त ना क्वेश्चन म्हणजे स्टेटमेंट जे आहे ना, कॉन्व्हेक्स वाला बरोबर आहे. हां, म्हणजे ह्युमन आहे ना कॉन्व्हेक्स असतं. तर म्हणजे फक्त बी स्टेटमेंट बरोबर आहे याच्यातलं. फक्त बी स्टेटमेंट बरोबर आहे. बाकी कोणतंही ऑप्शन याच्यातलं बरोबर नाही आहे. कारण की बघा, रिअल सोबत इन्व्हर्ट नसते ना, आणि व्हर्चुअल सोबत इरिक नसते. त्यामुळे हे म्हणजे स्टेटमेंट आणि कॉन्केव्ह नसतेच. म्हणून फक्त बी पाहिजे होतं आपल्याला. त्याचं बी ऑप्शन नाही आहे, म्हणून हा क्वेश्चन काय होईल? हॅश होईल. ठीक आहे. याच्यामध्ये एक लॉजिक सांगतो तुम्हाला, थांबा. याच्यामध्ये लॉजिक एक असा होता, म्हणजे आयोगाचा लॉजिक आहे. बघा, म्हणजे जर कसं असेल, एक तर नाही का ए आणि बी बरोबर असेल, किंवा सी आणि डी बरोबर असेल. ए आणि बी बरोबर असेल, किंवा सी आणि डी बरोबर असेल. असं नसणार का ए आणि सी बरोबर असू शकत नाही आणि बी आणि डी एका सोबत बरोबर असू शकत नाही. हे लॉजिक जर आपण लावला असता पेपरमध्ये, मी लावला होता, तर बघा, ए आणि सी कधी बरोबर सोबत असणार नाही. ए आणि सी एका ऑप्शनमध्ये नाही आहे. आणि त्याच्यानंतर कोणतं म्हटलं होतं? बी आणि डी. बी आणि डी पण आहे काय? तर हे पण नाही आहे. बघा, म्हणजे असे ऑप्शनच नाही सेट केले जाईल ना, का बघ तुम्हाला एलिमिनेट करता आला पाहिजे म्हणून. ठीक आहे, त्याचा आन्सर काय असणार आहे? फक्त बी स्टेटमेंट बरोबर, आणि तसा ऑप्शन नाही आहे म्हणून हॅश. बघा, इथं तर आपली ट्रिक लागली नाही, पण कुठं कुठं लागते. जर एक स्टेटमेंट दुसऱ्या स्टेटमेंटचं अपोजिट असेल, तर ऍट अ टाइम ते दोघं एका सोबत बरोबर नसतात. समोर जो हा बघा, इथंच तर दिला आहे याचा आन्सर. हे बघा, सी डी दिलं होतं अगोदर म्हणते, सी डी. पण तो रॉंग होणार आहे. काऊन का फक्त बी, सॉरी, कोणतं, फक्त सी स्टेटमेंट बरोबर आहे. मी बहुतेक मागं बी सांगितलं आणि फक्त सी स्टेटमेंट बरोबर आहे. फक्त सी स्टेटमेंट बरोबर आहे कॉन्व्हेक्स वाला. बाकी स्टेटमेंट चूक आहे. जास्त अभ्यास पण घातक आहे माणसाले, काहीच्या काही निघते तोंडातून. आणि मी म्हणतो ते तसं, मी जसं 1.5 मिनिट घालवलं तसं क्वेश्चनवर कधी टाइम वेस्ट करायचा नाही. माणूस अटकून जाते कधी कधी, जास्त विचार करते, म्हणजे एवढं विचार करायला पुरत नाही. त्याच्यानंतर ह्या पण घेतलाय आपण. हा बघा, हे ऍक्टिव्ह पॅसिव्ह. ह्या क्वेश्चन 100% म्हणजे 100% हॅश होणार आहे. काऊन का हे 2 ऑब्जेक्ट वाला ऑप्शन आहे. म्हणजे इथे 2 ऑब्जेक्ट आहे बघा, हिम आणि ऍडमिन्स आहेत. क्या ऍडमिटन्स, हिम आणि ऍडमिटन्स, हे 2 ऑब्जेक्ट आहे. त्यानुसार याचे 2 बनणार आहे. तर एकच ऑप्शन दिलेलं होतं. मी हा क्वेश्चन अटेम्प्ट नाही केला. काऊन का आयोगानं मागं हे रद्द केलेले आहे क्वेश्चन, म्हणून ह्या क्वेश्चन काय होईल? हॅश होईल. ह्या क्वेश्चन होईल हॅश. समोर जाऊ. बघा, आता बघा, ह्या क्वेश्चन म्हणजे खूप डाऊटफुल आहे. याच्यात कसं आहे माहिती आहे? याचा आयोगाने आन्सर दिला आहे पॉसिबिलिटी, आणि याचं मोस्ट ऑफ द मुलांनी केलं आहे इम्पॉसिबिलिटी. तर बघा, जर आपण स्टेटमेंट वाचला या, तर आपल्याला हा स्टेटमेंट पॉसिबल वाटतो. इफ द पोलीस हॅज अराइव्ड अर्लियर, द रॉबरी माइट हॅव बीन प्रिव्हेंटेड. जर पोलीस लवकर आली असती म्हणते, तर चोरी नाही झाली असती, रॉबरी किंवा चोरी नाही झाली असती. म्हणजे हे आहे, पण कसं, जे रूल आहे रूल बुक मध्ये, त्यानुसार जो पास्ट परफेक्टचा सेंटेन्स असतो, तो नेहमी इम्पॉसिबिलिटीच असतो. आणि मागा आयोगानं दिला पण आहे, म्हणून याचा आन्सर चेंज होऊ शकते. ऑप्शन 4, आयोगाने सध्या 1 दिलेला आहे. समोर जो हा बघा, ह्या स्टेटमेंट पण आयोगानं असं विचारलं होतं मागं, आणि मी बहुतेक एखाद्या व्हिडिओमध्ये सांगितलं पण होतं, म्हणजे जेव्हा आपण हे स्ट्रॅटेजीचे लेक्चर घेतले, त्याच्यामध्ये सांगितलं होतं, तुम्ही विधानार्थी आणि होकारार्थी मधला डिफरन्स बघून घ्या म्हणून. आणि हे कंबाईनच्या 24 मध्ये पण विचारलं होतं, आणि असं स्टेटमेंट होतं, त्याच्यावर पण पोरांनी डाऊट घेतला होता. तर या सध्या आन्सर आयोगाने याचा विधानार्थी दिलेला आहे, पण याचा आन्सर होकारार्थी असायला पाहिजे, मला असं वाटते. ठीक आहे ना? आणि जनरली विधानार्थी कसं ओळखतो आपण, मी सांगून देतो इथं, जर समोर आला तर. विधानार्थीमध्ये ना, स्थळ किंवा जागा म्हणजे लोकेशन मेन्शन असते, किंवा व्यक्ती मेन्शन असतो. सॉरी काय, स्थळ किंवा टाइम मेन्शन असतो. एक तो म्हणजे लोकेशन मेन्शन असते, किंवा वेळ, लोकेशन किंवा वेळ. तर इथं ना लोकेशन मेन्शन आहे ना वेळ मेन्शन आहे, म्हणून हा विधानार्थी असणारच नाही. ह्या लॉजिक मी पेपरमध्ये पण लावला होता, त्याच्यानुसार मी पण होकारार्थी मारलाय. बघू आता काय होते आता. आणि त्याच्यानंतर हे ना ॲलिगेशनचा क्वेश्चन होता. याचा रेशो नाही का 2:3 निघतो. आणि आपल्याला त्यानं विचारलंय कट्रांती, काय मला प्रोनाऊन्सिएशनच जमत नाही याचं. म्हणजे जे काय म्हणते, कॉन्ट्रॅक्ट लेवलवर जे काम करतात,
त्याचं किती पर्सेंटेज आहे म्हणते. तर बघा 2 इंटू 3 होतं कंत्राटीचं, कॉन्ट्रॅक्ट लेवलवर काम करणाऱ्याचं. तर 5 पैकी 3 असं काढायचं होतं आपल्याला. म्हणजे 5 पैकी 3 इंटू 100 असं करायचं होतं ते. हे बघा मला मॅथचे ना खूप सारे ट्रिक्स येतात. एखाद्या वेळेस व्हिडिओ बनवू आपण. म्हणजे मला मॅथ खूप लवकर सॉल्व्ह होते मला. 20 त्रिक 60. तर म्हणजे 60% याचा आन्सर असायला पाहिजे. काय झालंय? तर बघा याचा आन्सर आयोगानं दिलेला आहे 40%, पण याचा आन्सर असायला पाहिजे 60%. आणि मला हा पण क्वेश्चन वाटतो का बा तो जो चेंज होणार. ठीक आहे. असे जे पण क्वेश्चन होते मी तुम्हाला सांगून दिले. अजून एक क्वेश्चन आहे थांबा. बघा ह्या क्वेश्चनचा आन्सर ना आयोगानं दिलेला आहे 388, पण याचा आन्सर मला असं वाटते 374 पण येऊ शकतो. 374 पण येऊ शकतो. काऊन की याच्यामध्ये डिफरन्स आहे. म्हणजे 280 आणि 18 याच्यामध्ये किती 38चा डिफरन्स असणार आहे. 38चा. त्याच्यानंतर 32चा. तर म्हणजे हे काय होत आहे बघा, हे -6 होत आहे. तर मग इकडे काय होईल, वाढत जातो तो -8 होईल. तर मग -8 याच्यामध्ये करायचं आपल्याला. ठीक आहे. बघा याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे बघा, 280 आणि 318 मध्ये 38चा, त्याच्यानंतर 32चा. मग ह्या दोघांमधले कितीचा डिफरन्स आहे -6चा. मग नेहमी आपण म्हणतो वाढत जाते म्हणून, तर -8चा डिफरन्स होईल. तर -8 आपल्याला याच्यामध्ये करावं लागेल. 2 गेले 6 गेले, किती राहिले 24. 24 आपल्याला याच्यामध्ये प्लस करावं लागेल 350 मध्ये. तर 350 मध्ये आपण 24 प्लस केले तर ते येतो 374. तर ह्यानुसार आन्सर चेंज करणार का ते, तर नाही चेंज करणार. ते काय करणार, ह्या क्वेश्चनला मला वाटते बहुतेक हॅश करून देणार. कारण का ज्या क्वेश्चनमध्ये 2 लॉजिक लागतात आणि आपण जर बरोबर पाठवलं तर त्यानुसार ते हॅश करतात. याचे पण चान्सेस कमी आहे हॅश व्हायचे, पण ते करू शकतात जर आपण प्रॉपरली पाठवले तर. कारण का 2 लॉजिक भेटून राहिले. आणि ते आयोगाचं लॉजिक काय माहिती आहे? आयोगाचं पण लॉजिक सांगतो. त्यांनी काय केलं, म्हणजे पहिले 38, मग 32, मग डबल डिफरन्स अजून कितीचा असेल तर 38चा असं केलंय ना. 38, 32, 38 असं केलंय. त्यानुसार त्यांनी 88 आन्सर दिलेला आहे. ठीक आहे, बघू काय होते तर. आणि बाकी एक गोष्ट सांगेल तुम्हाला, याच्यामध्ये ना जास्त काही पडू नका तुम्ही. का बा ह्या क्वेश्चन हॅश होते, त्या क्वेश्चन हॅश होते. एक वेळा पाठवून दिलं, विषय संपला, पुढच्या एक्झामसाठी फोकस करा. कारण का आपला प्रायोरिटी असली पाहिजे अभ्यास. जर तुम्ही बरोबर अभ्यास केला असेल तर ऑटोमॅटिकच आयोग आपली आन्सर चेंज करतो. ठीक आहे. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून एक गोष्ट, जर तुम्हाला काहीच्यावर म्हणजे असं वाटलं पाहिजे का मी तुमची कशा प्रकारे हेल्प करू शकतो अभ्यासामध्ये, तर कमेंट करा. मी नक्कीच ते करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.